शेवग्याच्या शेंगाची भाजी म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात, पण आज मी जी रेसिपी दाखवणार आहे ती एकदा करून पाहिली ना तर घरातले सगळेजण बोटं चाटत खातील. मसालेदार, खमंग आणि अगदी गावाकडच्या चवीची ही शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहूया. सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले आहेत. आता मसाल्यासाठी एका ताटामध्ये लसूण, कांदा, सुके खोबरे, धने, तीळ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, आलं आणि कोथिंबीर घेतली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून हे सर्वच साहित्य छान भाजून घ्यायचं आहे. हे भाजलेलं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून 2 ते 3 मिनिट छान परतून घेतले आहेत. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून शेंगा मऊ होईपर्यंत उकडून घ्यायच्या आहेत. भाजलेल्या मसाल्याचं एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता पुन्हा कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लसूण घालून खमंग फोडणी द्यायची आहे आणि यानंतर तयार केलेली मसाल्यांची पेस्ट घालून मध्यम आचेवर छान भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये लाल तिखट, हळद, काळा मसाला आणि आवश्यकतेनुसार मीठ घालून मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता या मसाल्यामध्ये उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं मंद आचेवर शिजू दिलं म्हणजे मसाल्याची चव शेंगामध्ये छान मुरते. शेवटी वरून भरपूर ताजी कोथिंबीर घालून भाजी तयार आहे. गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत ही भाजी एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. अशाच पारंपरिक चविष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.